ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रता चरित्राचा आपण विचार करतोय. नारदांनी चांगल्यापैकी उपदेश करून सुद्धा जेव्हा या प्रियव्रताचा विवाह बहिष्मती बरोबर झाला तेव्हा तिच्या नानाविध आविर्भावांनी, प्रेमचेष्टांनी किंवा आकर्षक वागण्यानं त्यानं एखाद्या विवेकहीन माणसासारखं आयुष्य भोगलं. सगळ्या प्रकारचे भोग भोगले, पण आतून मात्र तो पूर्णतः अनासक्तच होता. आणि जेव्हा त्याच्या लक्षात आलं की सुमेरूच्या भोवती परिक्रमा करताना सूर्याचा प्रकाश लोकालोकपर्यंत जरी जात असला तरी अर्धा भाग प्रकाशित होतो आणि अर्धा भाग अंधारात राहतो. म्हणून त्यांनी सूर्याच्या पाठोपाठ आपला रथ घेऊन परिक्रमा करायला सुरुवात केली सुमेरूला. आणि त्या परिक्रमेतून त्याच्या रथाच्या चाकामुळे ज्या 7 चाकोऱ्या पडल्या त्याच्यातून 7 समुद्र तयार झाले आणि त्याच्यातूनच पृथ्वीवर 7 द्वीप बनली. पुढे त्या सप्तद्वीपांची रचना त्यांचे विशेष महर्षी व्यास सांगतात की एकेकाच्या बाहेर एक एक द्वीप आहे. पहिल्यांदा जंबूद्वीप आहे, त्याच्या चारी बाजूनी क्षार समुद्र आहे. त्याच्या बाजूला वेढलेला प्रक्षद्वीप आहे. त्या प्रक्षद्वीपाच्या चारी बाजूने उसाच्या रसाचा समुद्र आहे. या प्रक्षद्वीपाला सुद्धा शाल्मली द्वीपाने वेढलेला आहे. त्याच्या चारी बाजूने मदिरेचा म्हणजे मद्याचा समुद्र आहे. त्या शाल्मली द्वीपाला कुशद्वीपाने वेढलेला आहे. त्या द्वीपाच्या होती तुपाचा समुद्र आहे. या सगळ्याच्या बाहेर क्रौंच द्वीप आहे. त्या द्वीपाला दुधाच्या सागराने वेढलेला आहे. पुन्हा त्या क्रौंच द्वीपाच्या बाहेर शाखद्वीप आहे, जो ताकाच्या समुद्रानं वेढलेला आहे. आणि सर्वात बाहेर पुष्कर द्वीप आहे, ज्याने या सगळ्यांना वेढलेला आहे. आणि या पुष्कर द्वीपाच्या बाहेर गोड पाण्याचा समुद्र आहे. अशा प्रकारची ही रचना झालेली व्यासाने सांगितली. आणि आपल्याला बहिष्मती कडून जे पुत्र झाले अग्निध्र, यज्ञजिह्व, यज्ञबाहू, हिरण्यरेता, घृतपृष्ठ, मेधातिथी आणि वितिहोत्र, त्यांनी त्याच्यातलं एक एक द्वीप बहाल केलं की त्यांनी तिथे राज्य करावं. त्याची जी कन्या होती ऊर्जस्वती नावाची, तिचा विवाह शुक्राचार्यांच्या बरोबर केला. आणि त्या ऊर्जस्वतीलाच शुक्राचार्यांपासून देवयानी नावाची मुलगी प्राप्त झाली. एकूण माणसाच्या जीवनात 6 उर्मी सांगितल्या जातात: तहान, भूक, शोक, मोह आणि जरा, मृत्यू. तेव्हा ज्यांच्या ठिकाणी भगवंताच्या चरणकमलांच्या अगदी धुळीची सुद्धा उपासना चालू आहे, त्या प्रभावामुळं ह्या ज्या 6 उर्मी आहेत किंवा हे जे 6 गुण आहेत, आणि शिवाय मनासहित बाकीची जी इंद्रिय आहेत त्यांना जर जिंकून घेतलं गेलं तर भगवत भक्तांकडनं असा पुरुषार्थ ज्याप्रमाणे ह्या प्रियव्रताने केला तसा पुरुषार्थ होणं काही कठीण नाही. ती काही आश्चर्याची गोष्ट नव्हे. कारण अगदी नीचाती नीचतम योनीमधला वर्णबहिष्कृत असा
चांडाळ किंवा अन्य नीच योनीतला एखादा जरी मनुष्य असला तरी त्यांनी केवळ भगवंताचं नाम जर अखंड जपलं तर तोही संसारातून तत्काळ मुक्त होतो. तेव्हा अशा प्रकारे अतुलनीय असं आपलं बल दाखवत, पराक्रम दाखवत महाराज प्रियव्रत एकदा या देवर्षी नारदांच्या चरणांपाशी आले आणि त्यांनी पुन्हा दैवानं प्राप्त झालेल्या या संसारात अडकल्यामुळं आपण अशांत झालो असं बघितल्यानंतर मनातल्या मनातच या सगळ्या संसाराबद्दल विरक्ती येऊन ते देवर्षी नारदांशी बोलायला लागले. महाराज म्हणाले, हे खूप वाईट आहे की माझ्या विषयलोलुप अशा इंद्रियांनी अविद्याजन्य अशा विषयरूप अंधाऱ्या विहिरीमध्ये मला ढकलून दिलाय. आता मला खूप झालं, यापुढे काही मला ह्या अंधाऱ्या विहिरीत विषयांमध्ये खितपत पडणं पटत नाही, सहन होत नाही. आत्तापर्यंतच्या सगळ्या आयुष्यात जणू काही मी स्त्रीच्या हातचं बाहुलं झालो होतो, तिचं खेळणं झालो होतो आणि तिने मला एखाद्या गारुड्याने जसं माकडाला नाचवावं तसं ह्या संपूर्ण जीवनात तिने मला नाचवलं आणि मी नाचलो. तिने नाचवलं ठीक आहे, पण मी नाचलो यात माझा धिक्कार मला करावासा वाटतोय. तेव्हा अशा प्रकारे अनेक प्रकारे आत्मनिंदा करून तो म्हणाला की भगवंताच्या कृपेनं माझ्या ठिकाणी आता हा विवेक जागृत झालेला आहे. तेव्हा ह्या सगळ्यापासून आपण विरत व्हावं असं मला वाटतंय. आणि त्याप्रमाणे देवर्षी नारदांना सांगून त्यानं ही सगळी पृथ्वी यथायोग्य प्रकारे आपल्या मुलांमध्ये 7 मुलांमध्ये वाटून दिली. जिच्या बरोबर आयुष्यात आतापर्यंत नाना प्रकारचे भोग भोगले होते त्या आपल्या साम्राज्य लक्ष्मीला, प्राणप्रिय राणीला सुद्धा त्यांनी एखाद्या मृतदेहाची उपेक्षा करावी किंवा मृतदेहापासून लांब राहावं असा तिचा त्याग केला आणि हृदयामध्ये आत्यंतिक वैराग्य धारण करून भगवंताच्या लीलांचं चिंतन करत करत आणि देवर्षी नारदांनी मागेच जो मार्ग सांगितला होता परमार्थाचा त्याचं अनुसरण तो करायला लागला. महाराज प्रियव्रतांच्या बाबतीमध्ये 3 श्लोक त्यांचं गुणगान करणारे म्हटले जातात. प्रियव्रत कृतं कर्म कोनु कुर्याद विनेश्वरम यो नेहमी निम्नैर करो छायाम घनन सप्तवारिधीन. की राजा प्रियव्रतानं जी काही कर्म केले त्यांचं वर्णन सर्वशक्तिमान अशा ईश्वराशिवाय अन्य कोण कसा करू शकणार. कारण त्यांनी रात्रीचा अंधार घालवण्यासाठी जो प्रयत्न केला त्या प्रयत्नातून आपल्या रथाच्या चाकांमुळे बनलेल्या ज्या चाकोऱ्या आहेत त्याच्यातून 7 समुद्र निर्माण केले. भूसंस्थानं कृतं येन सरिद्गिरी वनादिभिः सीमाच भूत निर्वृत्ती द्वीपे द्वीपे विभागशः. प्राण्यांच्या परस्पर संवादयुक्त सामंजस्ययुक्त जीवनासाठी एकमेकांशी त्यांचं भांडण न हो, झगडा न व्हावा, वैर न व्हावं यासाठी द्वीपांच्या द्वारे त्यांनी पृथ्वीचे भाग केले आणि प्रत्येक द्वीपामध्ये वेगवेगळ्या नद्या, पर्वत, वन इत्यादींची रचना करून त्या द्वीपांच्या रचनाही त्यांनी निश्चित केल्या. भौमन दिव्यम मानुषंच महित्वम कर्मयोगजम यशक्रे निरयोपम्यम पुरुषानुजन प्रिय. की लोक म्हणायला लागले की महाराज प्रियव्रत हे भगवत भक्त नारदांचे किंवा त्यांच्यासारख्या अन्य विभूतींचे प्रेमी भक्त होते. त्यांनी पाताळ लोक, देवलोक, मर्त्यलोक आणि त्याचप्रमाणे कर्म आणि योग
योग इत्यादींच्या शक्ती प्राप्त करून आपल्या ऐश्वर्याला सुद्धा नरकतुल्य मानलं आणि त्यांचा ऐश्वर्याचा त्याग केला. पुढे शुकमामुनी राजाला सांगतायत की राजा प्रियव्रत अशा प्रकारे तपस्येमध्ये रममाण झाल्यानंतर त्याचा मुलगा राजा अग्निध्र त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागायला लागला आणि ह्या जंबूद्वीपाच्या प्रजेचं त्यांनी धर्माप्रमाणे पुत्रासारखं पालन केलं. त्याच्याही ठिकाणी एकदा अशी इच्छा निर्माण झाली की आपल्याला अजूनपर्यंत काही पुत्रप्राप्ती झालेली नाहीये, तेव्हा चांगल्या मुलाच्या प्राप्तीसाठी इच्छा महत्वाची आहे. पत्नी चांगली असेल नसेल, पण आपल्याला मुलगा मात्र चांगलाच निर्माण व्हायला पाहिजे. किंवा चांगला मुलगा प्राप्त होण्याच्या दृष्टीने सगळ्या प्रकारच्या पूजेची सामग्री त्यांनी गोळा केली आणि स्वर्गातल्या सर्व अप्सरांचं सुंदरींचं जे क्रीडास्थळ आहे अशा मंदराचलाच्या एका शिखरावर तो गेला आणि एकाग्र चित्तानं प्रजापतींचे पती ब्रह्मदेव यांची तो आराधना करायला लागला. मग त्या आराधनेतून काय काय प्राप्त झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.